नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पेरूचं लोणचं. पेरू आपण वेगवेगळ्या पद्धतीनं खात असतो. कच्चा खातो किंवा भाजी करून खातो, पेरूची कोशिंबीर करून खातो किंवा पेरूचं ज्यूसही आपण पितो. पण आज मी तुमच्यासाठी पेरूचं लोणचं घेऊन आलेली आहे. पेरू हे भरपूर आजारांवर उपयोगी किंवा फायदेशीर ठरणारं फळ आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये पेरू सहज उपलब्ध होतो बाजारामध्ये आणि बऱ्याच जणांच्या घरीही पेरूंची झाडे असतात. तर बुद्धिवर्धक असलेला, दंतविकारावर उपयोगी ठरणारा असा हा पेरू किंवा पचनक्रियेवर उपयोगी ठरणारा असा हा पेरू. तर हे पेरूचं फळ आपण रोजच्या जेवणामध्ये किंवा आपल्या दैनंदिन आहारामध्ये याचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. ज्यांना पोटाचे आजार आहेत किंवा ज्यांना दातांचे आजार आहेत तर त्यांनी हा पेरू अवश्य खावा. आणि तुमच्या काही आरोग्यासंबंधित तक्रारी असतील तर मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अमित भोरकर म्हणून डॉक्टरांचा नंबर दिलेला आहे, तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या आरोग्यासंदर्भात असलेल्या समस्यांचं निवारण नक्कीच होईल. तर हे पेरूचं लोणचं खाण्यासाठी एकदम चविष्ट, चटपटीत आणि एकदम तोंडाला पाणी आणणारं व जिभेची चव वाढवणारं असं हे पेरूचं लोणचं आहे. करायला अगदी सोपं आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरी उपलब्ध असलेल्या मसाल्यांपासून आपण हे पेरूचं लोणचं बनवणार आहोत. हे पेरूचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला कच्चे पेरू लागणार आहेत. आपण कच्चे पेरू इथं वापरणार आहोत. तर इथं मी 3 कच्च्या पेरू घेतलेले आहेत. आपल्याला जास्त पिकलेले पेरू नाही वापरायचे, कारण आपल्याला लोणचं बनवायचं आहे. तर एकदम कच्च्या पेरूंचं आपण हे लोणचं बनवणार आहोत. तर इथे मी 3 पेरू घेतलेले आहेत आणि हे आता स्वच्छ धुवून बारीक फोडी करून घेऊयात आपण याच्या. तर इथे मी बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत पेरूंच्या. तुम्हाला जशा साईजमध्ये आवडतील तशा तुम्ही पेरूंच्या फोडी बनवू शकता. तर इथे आता मी गॅसवर एक छोटी कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक पोह्यांचा चमचा किंवा 1 टेबलस्पून मेथ्या घालून त्या छान भाजून घ्यायच्या आहेत. तर व्यवस्थित आपण ह्या मेथ्या भाजून घेऊयात. मेथ्या भाजून झालेल्या आहेत आपल्या, आपण या काढून घेऊयात. तर आपण मेथ्यांना बाजूला काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं आहे. तर आपलं आता हे तेल गरम झालेलं आहे. शक्यतो तुम्ही शुद्ध घाण्याचंच तेल वापरा आणि हे मी करडीचं शुद्ध घाण्याचं तेल घेतलेलं आहे, कारण ते शरीरासाठी आपल्या फायदेशीर ठरतं. म्हणजे पेरूंच्या फायद्याबरोबरच आपल्याला तेलही एकदम शुद्ध वापरायचं आहे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता मी तेल गॅसवरून उतरून घेतलेलं आहे. तर आपल्याला तेल पूर्ण थंड करायचं आहे आणि कोमट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये, म्हणजे एकदम गरमही नाही आणि एकदम थंड नाही, अशा स्थितीमध्ये आपण याच्यामध्ये एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या कट करून टाकणार आहोत. तर इथे मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही अख्ख्या लसणाच्या पाकळ्या किंवा लसूण ठेचूनही घालू शकता. तर एकदम गरमही नाही तेल आपलं आणि एकदम थंडही झालेलं नाही. तर अशा स्थितीमध्ये आपण इथे लसूण घातलेलं आहे तेलामध्ये आणि आता आपण या तेलाला थंड होऊ देत. आपलं तेल थंड होत आहे तोपर्यंत आपण काळं मीठ बारीक करून घेऊया. तर काळं मीठ आणि पेरू जर आपण एकत्र खाल्लो तर आपल्या पचनक्रियेमध्ये असलेल्या समस्या दूर होतात आणि आपली पचनक्रिया सुरळीत होते. तर आता हे काळं मीठ आहे ते आपण एकदम बारीक वाटून घेऊयात. बाजारामध्ये काळ्या मिठाची पावडरही मिळते. तर आपण याला व्यवस्थित बारीक वाटून घेऊया. आपले छान वाटून झालेलं आहे आता हे मीठ बारीक. तर आपण हे काढून घेऊन मेथ्या बारीक करून घेऊया. मेथ्यांची पण पावडर करून घ्यायची आहे आपल्याला.
तर आता मेथ्यांची ही आपली पावडर तयार आहे आणि आता आपलं तेलही थंड झालेलं आहे, एकदम थंड झालेलं आहे. तर आता या तेलामध्ये आपण सर्व मसाले घालूया. तर इथे मी मोहरीची पावडर घेतलेली आहे. मोहरी आपल्याला कच्च्याच मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे मोहरीची. तर एक 4 चमचे पोह्यांचे मी मोहरीची पावडर घेतलेली आहे. आपण आता याच्यामध्ये मेथ्याची पावडर घालूया. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. लाल तिखट वापरत आहे मी इथं. आणि वरतून थोडं हिंग घालायचं आहे. तर व्यवस्थित मसाले मिक्स झाले आहेत. मस्त दिसत आहे लोणचं. दिसायला कलर खूप छान आलेला आहे. आणि तुम्ही नंतर आणखीन तुमच्या आवडीनुसार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता हे लोणचं आपलं खाण्यासाठी तयार आहे. एकदम मस्त झालेलं आहे. दिसायलाही खूप छान झालेलं आहे. खायला पण मस्त आहे, पौष्टिक आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.